स्क्रीन दिसते का सगळ्यांना? येस सर. येस सर. हॅलो. हॅलो. येस सर. हो, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर. ओके. येस सर. Am I audible? हॅलो. येस सर. येस सर. हॅलो, माझा आवाज येतो का सगळ्यांना? येस सर. हॅलो. हॅलो. हॅलो, am I audible? येस सर. येस. Okay. Good afternoon, everyone. Today we are going. सर तुमचा आवाज येत नाहीये, ब्रेक होतोय. Discuss some of the important concepts of the manual costing. The reason why we need to understand the important concepts of variable cost. Marginal cost will play an important role. Now let us understand how marginal cost is playing an important role in our life. आणि कॉस्टिंगमध्ये काही गोष्टींचा समावेश होतो. कॉस्टिंगमध्ये टेक्निक्स आहेत आणि काही प्रोसेसेस आहेत. हे टेक्निक्स आणि प्रोसेसेस आपल्याला कॉस्ट शोधण्यासाठी मदत करत असतात. आणि आपण वेगवेगळ्या मेथड्स ऑफ कॉस्टिंग सुद्धा अभ्यासतोय आणि त्या वेगवेगळ्या मेथड्स ऑफ कॉस्टिंग मधली एक मेथड आहे ती म्हणजे मार्जिनल कॉस्टिंगची मेथड. आता पुन्हा प्रश्न. हॅलो सर. तर सगळ्यांना हे वाटतं डिफरन्स काय? मला फरक माहिती आहे? हॅलो. सर वॉइस क्लिअर हॅलो, येत माझा नाही. आवाज येतोय का सगळ्यांना? नाही सर. ब्रेक होतोय तुमचा आवाज. नाही सर. सर वॉइस ब्रेक क्लिअर होतोय. येत नाही. हॅलो. हा सर येतोय आता. हॅलो सर. तुमचा आवाज पूर्ण असा ब्रेक होतो, कळत नाही. Am I audible? हॅलो सर. हा येस सर. आता आवाज येतोय का माझा? हा हॅलो. सर येतोय आता. आता येतोय का पूर्ण आवाज माझा? हा सर येतोय आवाज. हा, आवाज येतोय का माझा? हो येतो हो सर. सर. ओके. जस्ट अ मिनिट. स्क्रीन दिसत नसेल तुम्हाला. दिसते सर. स्क्रीनवरती जे पीपीटी आहे ते दिसतंय का तुम्हाला? नाही सर. डेस्कटॉप दिसते सर, पीपीटी नाही दिसत. हा दिसते सर आता.
हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस सर. येस सर. डबल इको तर येत नाही ना? डबल इको तर येत नाही ना? डबल इको तर येत नाही ना? हॅलो, हॅलो सर. डबल एक हॅलो, नॉर्मल. आवाज येतोय का सगळ्यांना? हा सर, आत्ता क्लिअर यायला लागला. जास्त इको येत नाहीये ना? ठीक आहे, ओके. सो डिअर स्टुडंट्स, मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा आपण मार्जिनल कॉस्टिंगचा विचार करतो तेव्हा मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, तर मार्जिनल कॉस्टिंग जेव्हा आपण शिकतो तेव्हा मार्जिनल कॉस्टिंग मध्ये शिकण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा मार्जिनल कॉस्टिंग तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये एखादी गोष्ट करायला भाग पाडते तेव्हा ती गोष्ट करत असताना मार्जिनल कॉस्टिंग एकच विचार करतं, जर तुमचं आउटपुट वाढणार असेल तर कॉस्ट पण वाढणार आहे, परंतु आउटपुट वाढल्यानंतर कॉस्ट वाढते पण व्हेरिएबल काय कॉस्ट काय होते तर ती कमी होते. लक्षात ठेवा, व्हेरिएबल कॉस्ट काय होते, पर युनिट कमी होते आणि ती कॉस्ट कमी झाल्यामुळे आपला प्रॉफिट काय होतो, वाढतो. आणि म्हणून बिझनेसमध्ये मार्जिनल कॉस्टिंगला जास्तीत जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? आता जर काही कन्सेप्ट आहेत आपल्याकडच्या, त्या कन्सेप्ट जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला सर आवाज कट होतोय तुमचा. आता सर, येतोय का आवाज बघा? कट होतो. हॅलो, हॅलो, आता आवाज येतोय का माझा? आणि तुम्हाला स्क्रीनवरती मला वाटतं दिसत असेल सगळ्यांना. हॅलो, आवाज येतोय का माझा? इक्वेशन मी तुम्हाला समोर स्क्रीनवरती दाखवलेलं आहे ज्याला आपण म्हणतो. हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. येस सर. ओके. तर हे ज्या प्रकारे आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढतो तर त्या प्रकारेच हे मार्जिनल कॉस्टिंगचे इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॉफिट काढू शकतो. इथे प्रॉफिट कसा काढायचा बघा, सेल्स मधून पहिल्यांदा व्हेरिएबल कॉस्ट मायनस करायची आणि ती व्हेरिएबल कॉस्ट मायनस झाली की त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर कॉन्ट्रीब्युशन. आता कॉन्ट्रीब्युशन म्हणजे नक्की काय असतं, तर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय की एक्सेस अमाऊंट असते की ज्या अमाऊंट मधून आपण फिक्स कॉस्ट वजा करू शकतो आणि जेणेकरून आपल्याला काय मिळेल, प्रॉफिट झालाय का लॉस झालाय हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे जेव्हा आपण मार्जिनल कॉस्टिंगचं टेक्निक वापरून आपल्या बिझनेसमध्ये प्रॉफिटेबिलिटी काढणार आहोत त्यावेळेला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची जी भूमिका आहे तर ती व्हेरिएबल कॉस्टची भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे. आता ती कशी महत्वाची आहे, तर याच्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट समजून घ्याव्या लागतील. आता तुमच्या स्क्रीनवरती बघा एक स्लाइड दिसत असेल सगळ्यांना, दिसते का मला सांगा? हॅलो, येस सर. स्लाइड चेंज झाली का? येस सर. आता हे मगाशी मी तुम्हाला जे सांगत होतो, सेल्स मधून जेव्हा आपण व्हेरिएबल कॉस्ट मायनस करतो तेव्हा आपल्यासाठी काय राहतं, तर कॉन्ट्रीब्युशन राहतं. आता जर तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं तर कॉन्ट्रीब्युशनला सिंपल मिनिंग मध्ये काय म्हणतात, तर डिफरन्स बिटवीन सेल्स अँड व्हेरिएबल कॉस्ट इज कॉल्ड कॉन्ट्रीब्युशन. तर तुम्ही जर इथे स्क्रीनवरती पाहिलं तर तुम्हाला जो ग्रीन कलरचा पोर्शन आहे तर त्या ग्रीन कलरच्या पोर्शन मध्ये जे काही आहे ते आपली व्हेरिएबल कॉस्ट आहे. म्हणजे जसा आपला सेल्स वाढणार आहे तशी आपली व्हेरिएबल कॉस्ट पण काय होणार आहे, वाढणार आहे. परंतु इथे सेलिंग प्राइस पर युनिट जी आहे तर ती काय होणार आहे, या ठिकाणी थोडीशी कमी होणार आहे. आणि ती कॉस्ट कमी होत असल्यामुळे आपल्याला जो होणारा प्रॉफिट आहे तर तो प्रॉफिट मार्जिन थोडासा वाढतोय. आणि म्हणून या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशनला तुम्ही ग्रॉस प्रॉफिट पण म्हणू शकता, कारण की सेल्स मधून जेव्हा आपली व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच काय, तर ट्रेडिंगची कॉस्ट आपण मायनस करतो
त्यावेळेला जो काही पोर्शन लेफ्ट आपल्याकडे होतो तर त्या पोर्शनला आपण बऱ्याचदा काय म्हणतो तर ग्रॉस मार्जिन असं म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि कॉन्ट्रीब्युशन कसं फाइंड आउट करायचं ते याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे बघा सगळ्यांना. हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. सगळं समजलंय का सगळ्यांना? हॅलो. हो सर. आणि जर तुम्हाला पर युनिट कॉन्ट्रीब्युशन काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट करावं लागेल. त्यावेळेला आपल्याला काय समजून येईल तर कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आता वरती जो फॉर्म्युला होता तो हा टोटलचा आहे, म्हणजे टोटल कॉन्ट्रीब्युशन इन रुपीज काढायचं असेल तर सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट वापरावं लागेल. आणि पर युनिट काढायचं म्हटलं तर सेल्स प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट असं काढलं तर आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पर युनिट मिळेल. आणि आणखीन एक फॉर्म्युला आहे बघा कॉन्ट्रीब्युशन काढण्याचा, तो म्हणजे काय तर फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट किंवा मायनस लॉस जर तुम्ही केला तरी सुद्धा तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन मिळू शकतं. तर कॉन्ट्रीब्युशन हे काय, इट इज दी डिफरन्स बिटवीन सेल्स अँड व्हेरिएबल कॉस्ट आणि इट मे बी डिफाइंड एज एक्सेस ऑफ सेलिंग प्राइस ओव्हर द व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजेच आपण जो सेल्स केलेला आहे तो जर व्हेरिएबल कॉस्ट पेक्षा जास्त सेल्स केला तर आपल्याला तिथं काय मिळणार आहे, एक्स्ट्रा कॉन्ट्रीब्युशन मिळणार आहे, ज्याला आपण क्रॉस मार्जिन असं म्हणणार आहोत. आता जी पुढची टर्म आहे आपली, ती टर्म आपल्याला काय सांगते की देर आर सर्टन ऍडव्हान्टेजेस ऑफ द कॉन्ट्रीब्युशन. जेव्हा तुम्ही मार्जिनल कॉस्टिंग टेक्निकचा वापर करता तेव्हा मार्जिनल कॉस्टिंगचा टेक्निक वापर करत असताना तुम्हाला जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या कॉन्ट्रीब्युशनचे आपल्याला काही फायदे पण आहेत. आता त्यातला पहिला जो फायदा आहे तो आपल्याला असा सांगता येईल की कॉन्ट्रीब्युशन हेल्प द मॅनेजमेंट इन फिक्सिंग ऑफ सेलिंग प्राइसेस. आता मला सांगा, जर तुमची सेलिंग प्राइस 10 रुपये असेल आणि व्हेरिएबल कॉस्ट 5 रुपये असेल तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे, 5 रुपये. तर जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन 5 असेल तर तुमची फिक्स कॉस्ट जी आहे तर ती फिक्स कॉस्ट तुम्हाला कमी ठेवावी लागेल तरच तुम्हाला सेलिंग प्राइस ठेवता येईल, अदरवाईज तुम्हाला सेलिंग प्राइस चार्ज करता येणार नाही. म्हणजे जर तुमच्या बिझनेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन आलंच नाही तर तुम्ही त्या ठिकाणी सेलिंग प्राइस बऱ्याचदा फिक्स करू शकत नाही, कारण की तुम्हाला त्याचा काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. यानंतर दुसरं महत्वाचं ऍडव्हान्टेज आहे कॉन्ट्रीब्युशनचा, तो म्हणजे काय तर कॉन्ट्रीब्युशन असिस्ट इन डिटरमाइनिंग द ब्रेक इव्हन पॉईंट. पुढे आपण सविस्तर पाहणारच आहोत ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय, परंतु आत्ताच्या घडीला ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय तर ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे असा एक पॉईंट असतो ज्या पॉईंट वरती बिझनेसमनला प्रॉफिट पण होत नाही आणि लॉस पण होत नाही. म्हणजेच तो असा पॉईंट असतो ज्या पॉईंटला बिझनेसमॅनची टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू टोटल रिटर्न, म्हणजे त्याला जेवढे पैसे गुंतवले तेवढेच पैसे त्याला परत मिळालेले असतात. म्हणून त्या पॉईंटला काय म्हणतात, ब्रेक इव्हन पॉईंट. म्हणजेच या पॉईंटच्या अलीकडे आला तर लॉस होईल आणि पलीकडे गेला तर प्रॉफिट होईल. याला आपण सविस्तर पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन हेल्प्स द मॅनेजमेंट इन सिलेक्शन ऑफ दी सुटेबल प्रोडक्ट मिक्स फॉर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. जर तुम्ही एकापेक्षा जास्त प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करणार असाल तर अशा वेळेला देखील कॉन्ट्रीब्युशन हा महत्वाचा भूमिका पार पाडतो, कारण की वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये आपल्याला किती जास्त कॉन्ट्रीब्युशन मिळणार आहे त्याच्यावरनं आपण डिसाईड करू शकतो की आपल्याला कुठलं प्रोडक्ट मिक्स हे आपल्यासाठी बेटर असणार आहे. नेक्स्ट आपला जो ऍडव्हान्टेज आहे तो म्हणजे काय तर कॉन्ट्रीब्युशन हेल्प्स इन चूजिंग फ्रॉम अमंग द अल्टरनेटिव्ह मेथड्स ऑफ प्रोडक्शन. कोणती मेथड ऑफ प्रोडक्शन आपण कॅरी केल्यानंतर आपल्याला चांगलं प्रोडक्शन मिळेल आणि कमी किमतीमध्ये मिळेल आणि जास्त आपल्याला प्रॉफिट होईल हे सांगण्यासाठी सुद्धा कॉन्ट्रीब्युशनचा वापर हा केला जातो. पुढचा जो ऍडव्हान्टेज आहे तो म्हणजे काय की हा आपल्या मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगसाठी मदत करतो. आता इथे कुठली डिसिजन मेकिंग केली जाते तर परचेस असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा नवीन प्रोडक्ट ऍड करायचं असेल तर ह्या सगळ्या डिसिजन मध्ये देखील कॉन्ट्रीब्युशनची महत्वाची भूमिका आहे. आणि नेक्स्ट जो आहे तो म्हणजे काय तर कॉन्ट्रीब्युशन ही जी कन्सेप्ट आहे तर ही व्हॅल्युएबल आहे मॅनेजमेंटसाठी, कारण की ही मॅनेजमेंटला मॅनेजरल डिसिजन घेण्यासाठी ही मदत करते. आणि कोणते कोणते डिसिजन आहेत तर आपण आता पाहिलं की अल्टरनेटिव्ह मेथड ऑफ प्रोडक्शन असेल, प्रोडक्ट मिक्स असेल, प्रोडक्ट बाय ऑर सेल असेल, त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ ब्रेक इव्हन पॉईंट असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कॉन्ट्रीब्युशनची मदत होते. समजलं सगळ्यांना? हॅलो. येस सर. ओके. आता नेक्स्ट जो आहे हे सगळे महत्वाचे आहेत, याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल आहे पहिलं, त्यामुळे जर काही समजत नसेल तर पुन्हा पुन्हा विचारा. आता आपण जे बोलणार आहोत ते आहे म्हणजे कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस. हे एक सगळ्यात महत्वाचं अनालिसिस आहे ज्याला आपण सीव्हीपी अनालिसिस असं म्हणतो.
आता याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत बघा. तुम्ही जर या ठिकाणी व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. इथे 3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे कॉस्ट आहे, दुसरं म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, आपण काय म्हणतो, आपलं प्रोडक्शन किती जास्त होणार आहे, आणि तिसरं म्हणजे प्रॉफिट. किती व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन केल्यानंतर किती कॉस्ट आपल्याला इन्कर्ड होणार आहे आणि किती प्रॉफिट होणार आहे याचं अनालिसिस सांगणारा अनालिसिस म्हणजे कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस. तर ह्या टेक्निक मध्ये काय केलं जातं, तर ह्या टेक्निक मध्ये आपल्याला कंपनीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटी मधून किती प्रोडक्शन काढल्यानंतर त्याला किती कॉस्ट लागेल, त्याच्यातून आपल्याला किती सेल्स होईल आणि आपल्याला प्रॉफिट किती होईल. तर हे अनालिसिस म्हणजेच काय, तर कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस आहे. आणि या अनालिसिसचा वापर करून आपण आपल्या ऑर्गनायझेशन मधला जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटचा कंपनीच्या प्रोडक्शन वरती किंवा त्या प्रोडक्टच्या सेलिंग प्राइस वरती किंवा तुम्ही जे व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन करताय त्या व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन वरती, तुमच्या प्रोडक्ट मिक्स वरती कोणता परिणाम होणार आहे तो परिणाम देखील आपल्याला या कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिसच्या माध्यमातून सांगता येऊ शकतो. तसंच हे कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस हे आपल्या मॅनेजमेंटला एक ओव्हरव्ह्यू इफेक्ट सांगतं की कंपनीने जो रेव्हेन्यू कमवलेला आहे आणि त्या रेव्हेन्यू कमवण्यासाठी जी कॉस्ट इन्कर्ड झालेली आहे तर याचा आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये फायनान्शियली कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो. कारण की या अनालिसिस मध्ये रिलेशनशिप बिटवीन कॉस्ट असेल, व्हॉल्यूम असेल, प्रॉफिट असेल, ह्या व्हेरिएबलची रिलेशनशिप ही अतिशय सोप्या पद्धतीत आणि साध्या पद्धतीमध्ये समजून सांगितली जाते, जेणेकरून आपण किती आउटपुट अचीव्ह केलं पाहिजे, जेणेकरून आपला सेल्स आणि कॉस्ट हे सेल्स आपला कॉस्टला एक्सीड करून तो आपल्याला प्रॉफिट मिळवून देईल. तर अशा प्रकारचा अनालिसिस म्हणजे कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस होईल. आता ही जी डायग्राम तुमच्या समोर दिसती आहे ही डायग्राम सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन पहा. डायग्राम मध्ये तुम्हाला असं दिसून येईल बघा की इथे 2 महत्वाच्या लाईन्स आहेत बघा. जी 0 पासून पुढे लाईन गेलेली आहे, इथे जी तुम्हाला लाईन दिसतीये 0 पासून पुढे गेलेली लाईन, ही 0 पासून जी पुढे गेलेली लाईन आहे तर ही लाईन तुमची जी दिसतीये तर ती इन्कमची लाईन आहे. आणि 40 पासून वरती जी लाईन आपल्याला गेलेली दिसतीये ती लाईन तुमची कोणती आहे, तर सेल्स लाईन. तर जेव्हा आपला सेल्स आणि आपली कॉस्ट हे दोन्ही ज्या पॉइंटला एकत्र येतात तो पॉइंट म्हणजे आपला ब्रेक इव्हन पॉइंट असतो. कारण की या ठिकाणी आपण तेवढा सेल्स केलाय जेवढा आपला खर्च झालाय, म्हणजे इथे आपल्याला प्रॉफिट पण होत नाही आणि लॉस पण होत नाही. मग हा कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस काय करतो, आपल्याला सांगतो की आपण कुठल्या पॉइंट पर्यंत काम किमान करणं अपेक्षित आहे. तर बीईपीच्या पॉइंट पर्यंत किमान काम करणं अपेक्षित आहे. जर त्याच्यापेक्षा कमी आपलं काम झालं असेल, काम म्हणण्यापेक्षा काय तर सेल्स जर आपला त्याच्यापेक्षा कमी झाला तर आपल्याला त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो. आणि जर आपला प्रॉफिट कमवायचं असेल तर आपल्याला त्याच्यापेक्षा पलीकडे जावं लागेल, म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंटच्या पुढे जाऊन काम करावं लागेल, तेव्हाच आपल्याला काय होऊ शकतो, सेल्स होऊ शकतो. तर हे सांगणारं अनालिसिस म्हणजे कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस. समजलं सगळ्यांना? हॅलो. येस सर. येस सर. ओके. येस. हा बोला रोहिदास. हा म्हणजे तेवढं समजलं नाही. कशाचं आकृती आहे ना, डायग्राम डायग्राम मध्ये काय झालं समजलं नाही. डायग्राम मग काय त्यातलं काय समजलं नाही ते सांगा ना, मग मी तुम्हाला सांगतो की नक्की काय तुम्हाला अडचण आहे ती. सेल्स वगैरे पॉइंट, सेल्स आपण जो प्रोडक्ट विकणार आहे त्या प्रोडक्टचे जे पॉइंट, समजा प्रॉफिट आणि लॉस केव्हा म्हणजे असं कळलं. प्रॉफिट आता समजा तुम्ही सेल्स करायला लागलेला आहात आणि तुमचा सेल्स आहे 10,000 रुपये, बरोबर. आणि ते 10,000 रुपयाचा सेल्स करण्यासाठी तुम्हाला टोटल 50,000 रुपये इतका खर्च आलेला आहे, बरोबर. तर तुम्हाला जर 10,000 सेल झाला तर प्रॉफिट होईल का लॉस होईल? 10,000 रुपये म्हणलं तर समजलं. 50,000 रुपये. आपला सेल्स 50,000 रुपये, आपली कॉस्ट 50,000 आहे आणि सेल्स 10,000 झालाय, तर आपल्याला प्रॉफिट होईल का लॉस होईल? लॉस. मग आपल्याला किती सेल्स मिळवावं लागेल जेव्हा आपल्याला प्रॉफिट पण नाही होणार, लॉस पण नाही होणार? 40.
हा, मग हा जो पॉईंट तुम्हाला दिसतो ना जिथे इंटरसेक्शन झाले कॉस्ट लाईन आणि सेल्स लाईन, तर त्या इंटरसेक्शन पॉईंटला काय म्हणतात तर ब्रेक इव्हन पॉईंट. म्हणजे काय की ह्या पॉईंटला तुमची जेवढी कॉस्ट असते तेवढाच तुमचा प्रॉफिट असतो. मग तुम्हाला हे लक्षात येईल की आपण आपला जो व्हॉल्यूम आहे सेल्स व्हॉल्यूम तो किती वाढवल्यानंतर आपली कॉस्ट रिकव्हर होते हे समजण्यासाठी तुम्हाला कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस करावं लागेल. लक्षात आलं? म्हणजे आपली टोटल कॉस्ट रिकव्हर होईपर्यंत किमान आपण काम केलं पाहिजे. म्हणजे 50,000 रुपये कॉस्ट असेल तर 50,000 रुपयापर्यंत आपला सेल्स व्हॉल्यूम गेला पाहिजे. जर सेल्स व्हॉल्यूम त्याच्या खाली आला तर आपण लॉसमध्ये जाऊ. आलं लक्षात? आणि जर आपला सेल्स व्हॉल्यूम त्या 50,000 सेल्स पेक्षा जास्त गेला तर कॉस्ट किती होती आपली 50,000 होती. पण आता सेल्स पुढे गेलेला आहे म्हटल्यावरती आपल्याला तिथून पुढे काय होणार आहे प्रॉफिट होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे जेव्हा तुम्ही कॉस्ट किती आहे आपली आपल्याला किती व्हॉल्यूम गाठायचा आहे तेव्हा आपल्याला एवढा प्रॉफिट होईल हे समजण्यासाठी आपण कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस करत असतो. आलं लक्षात? याचे न्यूमेरिकल एक्झाम्पल्स पण आहेत. जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल एक्झाम्पल सॉल्व्ह करताल तेव्हा तुमच्या पण लक्षात येऊ शकतं तिथे पण. जर याच्यामध्ये नाही लक्षात आलं तर बीईपी आणखीन पुढे तुम्हाला क्लिअरली मी एक्सप्लेन करून सांगेन. अजून कोणाची काही शंका आहे का? स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो. येस सर. आता हा आहे ब्रेक इव्हन पॉईंट. मगाशी कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट मधला एक पॉईंट होता ब्रेक इव्हन पॉईंट, पण आता इथे सेपरेट आपला स्टडी करायचा आहे. तर हा पॉईंट म्हणजे काय तर एक व्हॉल्यूम ऑफ ऍक्टिव्हिटी असते ज्या ठिकाणी तुमचा रेव्हेन्यू हे एक्सपेन्सेसच्या इक्वल मध्ये असतो. म्हणजे तुमची टोटल कॉस्ट इज इक्वल टू तुमचा टोटल सेल्स असतो. तर त्या पॉइंटला आपण काय म्हणतो तर ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो. आणि ह्या पॉइंटला अमाऊंट ऑफ सेल्स एवढी असते की त्या पॉइंटला कंपनीने जेवढा सेल्स केलेला आहे त्या सेल्समुळे कंपनीला प्रॉफिट पण होत नाही लॉस पण होत नाही. तर असा पॉइंट किमान कंपनीने अचीव केला पाहिजे. मग तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करा त्या व्यवसायाचा ब्रेक इव्हन पॉईंट हा तुम्हाला माहिती असला पाहिजे. जर तुम्हाला त्याचा ब्रेक इव्हन पॉईंटच माहिती नसेल म्हणजेच तुम्ही जेवढे पैसे घालवले किमान तेवढे पैसे तुम्हाला रिकव्हर तरी करता आले पाहिजेत तर आपण सक्सेसफुली काम केलं असं म्हणता येईल. पण तुम्ही जेवढे पैसे घालवलेत तेवढा सेल्स पण जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही तुमचा बिझनेस लॉस मध्ये चालवताय असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून हा जो ब्रेक इव्हन पॉईंट आहे तो दोन प्रकारे काढला जातो. म्हणजे किती क्वांटिटी ऑफ गुड्स सोल्ड केल्यानंतर आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे किती रुपयांचा सेल्स केल्यानंतर आपल्याला तो पॉईंट मिळणार आहे. याच्यासाठी इथे दोन फॉर्म्युले आहेत, एक युनिट मध्ये आहे आणि दुसरा रुपीज मध्ये आहे. पहिलं म्हणजे फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय तुम्ही जर कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढलं तर तुम्हाला ब्रेक इव्हन पॉईंट युनिट मध्ये मिळेल. आणि दुसरं म्हणजे फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन जो सेल्स रेशो आहे ज्याला आपण पीव्ही रेशो असं म्हणतो. तर तो पीव्ही रेशो जेव्हा तुम्ही याला डिवाइड करता फिक्स कॉस्टला तेव्हा तुम्हाला ब्रेक इव्हन पॉईंट हा रुपीज मध्ये कॅल्क्युलेट झालेला दिसून येतो. आता इथे डायग्राम मध्ये बघा तुम्हाला लक्षात येईल सेम टू सेम मगाची डायग्राम आहे फक्त मगाच्या डायग्राम मध्ये कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट होता. इथे फक्त दोनच गोष्टी आहेत, एक आहे सेल्स लाईन आणि दुसरी आहे कॉस्ट लाईन. तर कॉस्ट लाईन आणि सेल्स लाईन दोन्ही ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत तर तो पॉईंट इंटरसेक्शन पॉईंट त्याला काय म्हणतो आपण ब्रेक इव्हन पॉईंट. कारण की त्या पॉईंटला सेल्स आणि कॉस्ट आपली दोन्ही इक्वल आहे आणि त्याच्यामुळे तो पॉईंट आपला ब्रेक इव्हन पॉईंट आहे. आणि जर तुम्ही त्या पॉईंटच्या खाली सेल्स केला तर 100% तुम्हाला लॉस आहे. आणि जर तुम्ही त्या पॉईंटच्या पलीकडे जर जात असाल सेल्स करत असाल एक्स्ट्रा सेल्स करत असाल तर मात्र तुम्हाला काय होणार आहे प्रॉफिट होणार आहे. लक्षात येते का सगळ्यांच्या? हॅलो. हो सर. थिओरॉटिकल पार्ट आहे, जेव्हा न्यूमेरिकल येईल तेव्हा न्यूमेरिकल मध्ये पण तुम्हाला आणखीन लक्षात येईल हे कन्सेप्ट.
आता यातली आणखीन महत्वाची एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे काय तर एमओएस. एमओएस ला काय म्हणतो आपण? मार्जिन ऑफ सेफ्टी. आता आपण पहिल्यांदा कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट बघितला, त्याच्यानंतर आपण बघितलं ब्रेक इव्हन पॉइंट. आता हे एमओएस काय, मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय? तर तुम्हाला तर माहिती आहे की प्रत्येक जी कंपनी असते तर ती काय करते तर किमान ब्रेक इव्हन पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न करते. आणि हा जो किमान ब्रेक इव्हन पॉइंट आहे त्याला असं म्हणतात मार्जिन ऑफ सेफ्टी असं म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे तिथपर्यंत जर आपण काम केलं तर आपण सेफ मध्ये आहोत आणि म्हणून त्याला काय म्हणतात? मार्जिन ऑफ सेफ्टी असं म्हणतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? हॅलो. हो सर. येस सर. येस सर. येस सर. आणि याला कॅल्क्युलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला वापरला जातो तो फॉर्म्युला काय आहे तर सेल्स, डिफरन्स बिटवीन सेल्स अँड प्रोडक्शन युनिट ऍट द सिलेक्टेड लेवल अँड द ब्रेक इव्हन सेल्स. म्हणजे काय? ऍक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉइंट सेल्स इज इक्वल टू तुमचा काय असतो तो मार्जिन ऑफ सेफ्टी असतो. आणि त्याच्यामुळे तो दोन्ही प्रकारे एक्सप्रेस केला जातो. एक म्हणजे मॉनिटरी टर्म मध्ये आणि दुसरा म्हणजे युनिट मध्ये, म्हणजेच व्हॅल्यू मध्ये आणि युनिट मध्ये हा एक्सप्रेस केला जातो. आणि मार्जिन ऑफ सेफ्टी जो आहे तो आपण इम्प्रूव्ह करू शकतो. कसा इम्प्रूव्ह करू शकतो? कारण की ब्रेक इव्हन पॉइंटला काय असते? टोटल कॉस्ट इज इक्वल टू सेल्स असतो. तर जर तुम्ही तुमची टोटल कॉस्ट म्हणजे फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट जर कमी केली तर तुमचा मार्जिन ऑफ सेफ्टी वाढणार आहे. कारण त्याचा व्हॉल्यूम जो असतो तो वाढत असतो, सेल्स प्राइस तुमची वाढत असते आणि ही वाढत असल्यामुळे आपल्याला जो मिळणारा मार्जिन ऑफ सेफ्टी आहे तो देखील काय होत असतो? वाढत असतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रोडक्ट मिक्स जर आपण केलं तिथे, प्रोडक्ट मिक्स म्हणजे काय? समजा तुम्ही एक प्रोडक्शन करता तर ते प्रोडक्शन करताना तुम्ही जर सबस्टिट्यूट माल वापरला, सबस्टिट्यूट म्हणजे सब स्टँडर्ड क्वालिटीचा नाही, त्याच्याच सारखा त्याच्याच क्वालिटीचा परंतु कमी किमतीवाला जर तुम्ही दुसरा माल वापरला तर तुम्ही प्रोडक्ट मिक्स करू शकता आणि त्याच्यामुळे तुमचं कॉन्ट्रीब्युशन वाढू शकतं. आणि कॉन्ट्रीब्युशन वाढलं की आपला प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो पण काय होतो? वाढतो. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मार्जिन ऑफ सेफ्टी असं म्हणतो. आता याचा देखील फॉर्म्युला आहे मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू, तर मार्जिन ऑफ सेफ्टीचा सिंपल फॉर्म्युला आहे ऍक्च्युअल सेल्स मायनस बीईपी सेल्स. आणि दुसरा फॉर्म्युला आहे तो म्हणजे काय तर, आता इथे डायग्राम मध्ये तुम्हाला नीट लक्ष देऊन जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल बघा. हे दोन ज्या ठिकाणी कनेक्ट झाले आहे तर त्या कनेक्शन पॉइंट हा आपला ब्रेक इव्हन पॉइंट आहे. बरोबर. आता ह्या ब्रेक इव्हन पॉइंटच्या पुढे इथे खाली जर तुम्ही बघितलं असेल 26 युनिट्स असं मी तिथं म्हटलेलं आहे. दिसतंय का सगळ्यांना? बघा, आपण जेव्हा खाली सेल्स व्हॉल्यूम मध्ये जर तुम्ही बघितलं 0 ते 34 युनिट जेव्हा विकतो तेव्हा आपला प्रॉफिट आणि कॉस्ट 510 आहे बघा तिथे. दिसतंय का सगळ्यांना? हॅलो. हो सर. हो सर. हो. म्हणजे ह्या पॉइंटला $510 ही जी आहे तर ही आपली ब्रेक इव्हन पॉइंटची कॉस्ट आहे. म्हणजे $510 सेल्स केला आणि $510 आपल्याला कॉस्ट आली होती, म्हणजे तो आपला ब्रेक इव्हन पॉइंट झाला. आता त्या ब्रेक इव्हन पॉइंटच्या पुढे म्हणजे 34 पासून 60 पर्यंत, आता 34 पासून 60 पर्यंत जर तुम्ही गेला तर कितीचा फरक येतो? 26 युनिटचा फरक येतो. जर तुम्ही 26 युनिट एक्स्ट्रा विकले त्या ठिकाणी तर तुम्हाला वरती कितीचा प्रॉफिट होतोय बघितला इथे तुम्ही? 510 पासून जर तुम्ही 60 पर्यंत गेला तर किती फरक पडणार आहे तुमचा? 90चा फरक पडतोय इथे, म्हणजे $900 फरक पडतोय. या $900 मधून जर तुम्ही $660 ही जी आपली टोटल कॉस्ट आहे ती मायनस केली तर $390 तुम्हाला मार्जिन ऑफ सेफ्टी मिळतोय. आलं लक्षात? म्हणजे कॉस्ट रिकव्हर तर झालेली आहे पण कॉस्ट रिकव्हर होता होता आपला मार्जिन ऑफ सेफ्टी किती झालाय? $390 इतका झालेला आहे. लक्षात आलं सगळ्यांना? हॅलो. आणि त्याच्या पुढे जर तुम्ही काम केलं म्हणजे 60 युनिटच्या पुढे जर तुम्ही सेल्स करायचा प्रयत्न केला, 60 युनिटच्या पुढे समजा तुम्ही 90 पर्यंत सेल्स करताय तर जो $240 असेल तर तो तुमचा नेट इन्कम आहे. कारण की ब्रेक इव्हन पॉइंट मध्ये तुमची सेल्स आणि कॉस्ट रिकव्हर झाली होती. 390 जेव्हा तुम्ही सेल्स केला तेव्हा 390 सेल्स केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मार्जिन मिळालं. मार्जिन मिळालं म्हणजे काय? तुम्हाला त्यातून प्रॉफिट बाहेर काढता आलाय, ग्रॉस प्रॉफिट. आणि जेव्हा तुम्ही 60 युनिट पेक्षा एक्स्ट्रा सेल्स करताय तेव्हा तो $240 हा तुमचा नेट इन्कम आहे. कारण त्यातनं तुमची कॉस्ट पण काय केली आपण? मायनस केलेली आहे. आलं लक्षात? तर याला आपण म्हणतो मार्जिन ऑफ सेफ्टी.
आता तुम्ही सगळ्यांनी ज्या कन्सेप्ट या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत, या सगळ्या कन्सेप्टचे जे न्यूमेरिकल क्वेश्चन्स आहेत, हे न्यूमेरिकल क्वेश्चन्स आपण येथे लेक्चरमध्ये घेणार आहोत. म्हणजे उद्या सुद्धा मी लेक्चर घ्यायचा प्रयत्न केला. तर सगळ्यांनी कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यांनी कंपल्सरी या न्यूमेरिकल क्वेश्चनला हजर राहायचं आहे. कारण की हा टॉपिक झाल्यानंतर आपली टेस्ट पण होणार आहे, प्लस याच्यावरती मी तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा देणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अटेंडन्स असणं गरजेचं आहे. समजलं सगळ्यांना? याच्यामध्ये म्हणजे काही असेल तर सांगा मला. हॅलो, कोणाची काही शंका आहे का? हॅलो, हॅलो. हा बोला. हा सर, ब्रेक इव्हन पॉइंट पासून जर आपण $390 आपला मार्जिन सेफ्टी झाली होती ना. हा, हा, मग तिथून पुढे कारण आपला की इन्कम होतो, प्रॉफिट. तिथं काय होतं, तर ब्रेक इव्हन पॉइंट आणि ऍक्च्युअल सेल्स ह्या दोघांमधला डिफरन्स काढला होता आपण. म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट पासून पुढे जेवढा सेल्स केलाय आपण, म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट पर्यंत काय अडचण होती का? नव्हती. म्हणजे आपण आपले कॉस्ट रिकव्हर केली. आता आपलं मार्जिन ऑफ सेफ्टी आहे. सेफ्टी म्हणजे काय? अजून जर पुढे आपण काम केलं त्या पॉइंट पर्यंत, तर एवढा तर प्रॉफिट घेऊनच जायचं आहे आपण, कारण कॉस्ट ऑलरेडी रिकव्हर झालेली आहे खाली. आलं लक्षात? हो. नाही, आणि पण मी काय म्हणतो, हा, मार्जिन ऑफ सेफ्टी हे $390 होते आणि जो प्रॉफिट होता $240, तो प्रॉफिट मध्ये येतो ना मार्जिन ऑफ सेफ्टी मध्ये. म्हणजे मग मार्जिन ऑफ सेफ्टी मध्ये तुमचा प्रॉफिट तर होणारच आहे, कारण तुम्ही टोटल कॉस्ट ज्याच्यामध्ये आपण फिक्स आणि व्हेरिएबल अशा दोन्ही कॉस्ट घेतल्या होत्या, त्या टोटल कॉस्ट मध्ये आपण काय करतोय, त्या ठिकाणी जो सेल्स आहे तो सेल्स मायनस करतोय तिथे. त्यामुळे त्याला जो सेफ्टी मिळाली आहे प्रॉफिटला आपल्या, म्हणजे कॉस्ट रिकव्हर करून तिथून पुढे जो आपण प्रॉफिट कमावणार आहोत किमान तेवढी युनिटचा सेल करून, तो आपल्याला सेफली मिळणार आहे 240 युनिटचा. आणि जर तुम्ही त्याच्यापेक्षा आणखीन पुढे जाऊन सेल्स करत असाल तर तुमची कॉस्ट अजून कमी होते. लक्षात ठेवा, कॉस्ट अजून कमी होते आणि प्रॉफिट वाढतोय तिथे. लक्षात आलं तुमच्या?